नमस्कार. नमस्कार. गप्पा गोष्टी या सदरामध्ये मी जलील पठाण आणि माझे मित्र दत्ता होंताळे आपल्या सर्वांचं स्वागत करतो. मित्र, आजच्या या एपिसोडमध्ये औसा तालुक्याच्या कृषी आणि अर्थकारणाला एक कलाटणी देणारी घटना काल घडलेली आहे. जो 12-15 वर्ष बंद राहिलेला साखर कारखाना, बेलकुंडीतील मारुती महाराज सहकारी साखर कारखाना, तो दिलीपराव देशमुखांनी हातात घेतला आणि त्यांचा परिस्पर्श त्या कारखान्याला झाला आणि तो कारखाना पूर्ण क्षमतेने सुरू झाला. मागच मला वाटतं दत्ताभाऊ त्याची गाळक क्षमता पण वाढवली आणि विविध अडचणीचा सामना करत असताना तो कारखाना आता गरुड झेप घेतोय. एखाद्या फिनिक्स पक्षाप्रमाणे तो राखेतनं उठून आता आकाशाला गवसणी घालतोय. आणि आनंदाची गोष्ट अशी की मला वाटतं तुम्ही पण त्याचे सभासद आहात, मी पण सभासद आहे. एक सभासद म्हणून आपल्याला एक आनंदाची गोष्ट अशी आहे की काल आमदार अभिमन्यू पवार आणि सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या उपस्थितीमध्ये तिथं डिस्लेरी प्रकल्पाचं भूमिपूजन झालं आणि रोलर पूजन झालं. डिस्लेरी जो प्रोजेक्ट होतोय तो कारखान्याच्या आणि सभासदांच्या अर्थकारणामध्ये मोठी क्रांती घडवणार आहे. 100%. या प्रसंगी एक सभासद म्हणून मला अत्याधिक आनंद होत आहे की बाय प्रोडक्ट असल्याशिवाय कारखाना हा नीट शेतकऱ्यांना दर देऊ शकत नाही. बंद पडलेला तो एक उद्योग होता. होय. त्या उद्योगाला दिलीपराव देशमुख साहेब असतील, आमदार अभिमन्यू पवार असतील, धीरज देशमुखांनी सुद्धा, मंत्री अमित देशमुख असतील, होय, ह्या तिघांनी म्हणजे त्याच्यामध्ये प्रत्येकाचा वाटा आहे. त्यातल्या त्यात सर्वाधिक जर वाटा असेल, कारखाना अवसायात गेला होता, विक्रीला निघाला होता, वाचवला अभिमन्यू पवारांनी. होय. त्या कारखान्याला थक हमी दिली तत्कालीन आघाडी सरकार असताना अमित देशमुखांनी. मात्र तो कारखाना सुरू करण्यासाठी आर्थिक जी ताकद होती ती माननीय दिलीपराव देशमुख साहेबांनी जिल्हा बँकेच्या माध्यमातून जेणेकरून हा कारखाना सुरू झाला. नुसता सुरू झाला नाही, 1250 मेट्रिक टनानं त्याचं गाळप होत होतं पूर्वी. गाळप क्षमता तेवढी होती, ती वाढून 2500 केली, 2500च्या घरात गेली. आता याच्यामध्ये धवल क्रांती जर म्हणायची म्हटलं तर तिथे एक दुसरा उद्योग, कारण दत्ताभाऊ निव्वळ साखरेवर 3100, 3011 जे काही भाव आहे, 3000च्या पुढे कसं शक्य आहे? हे पश्चिम महाराष्ट्रात नाही, विदर्भात नाही, मराठवाड्यात नाही, कुठेच नाही घडणारी गोष्ट मारुतीनं करून दाखव. संत शिरोमणी मारुती महाराज सहकारी साखर कारखाना हा औसा तालुक्यातील 6000 शेतकऱ्यांचा नव्हे तर तालुक्यातील तमाम शेतकऱ्यांचे काशस्थान होते. बरोबर आहे. तत्कालीन मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांनी या औसा तालुक्याला एखादा साखर कारखाना द्यावा, स्वतःची त्यांची इच्छा होती. म्हणून त्यांना कारखाना मागायला गेलं नव्हतं. ठाकरे साहेब, माने साहेब त्यांना स्वतः साहेब म्हणाले. तेही आज कधी सांगतात तुम्ही एखादा साखर कारखाना उभा करा, कारण की त्या भागातील ऊस उत्पादक शेतकरी साखर कारखाना नसल्यामुळे अडचणीत आहे आणि किल्लारी बंद होता त्या दरम्यान. आणि तो कारखाना मिळाला. काकडे साहेबांनी त्या काळी ते संस्थापक चेअरमन होते. सुरुवात करण्यापासून त्यांची भूमिका महत्वाची होती. सुरुवात झाली, माननीय दिनकर माने साहेब त्या कारखान्यावर चेअरमन राहिले. त्यांनी दोन टर्म त्या कारखान्यावर चेअरमन राहिलं. त्यांनी कारखाना चांगला चालवला. मध्यंतरी तो कारखाना बंद पडला. बंद पडल्यानंतर दिनकर माने साहेबांची विधानसभा आमदार असेपर्यंत तो कारखाना सुरू होता आणि त्या कारखान्याचा फटका, ती कारखाना बंद पडल्यामुळं लोकांची नाराजी वाढली. माने साहेबावर लोकांची नाराजी, विधानसभा सुद्धा त्या कारखान्यामुळे गेली, असा त्यावेळेसचा निष्कर्ष होता आपला सगळा पत्रकारांचा. कारण की साखर कारखानदारी आणि शेतकरी हे असं समीकरण आहे, त्याच्यामध्ये राजकीय लोक जर असतील त्याच्यावर दोषारोप होत असतात. मात्र या सगळ्या गोष्टीला माननीय दिलीपराव देशमुख साहेबांनी शेतकरी हित लक्षात घेतात, कसलंही राजकारण न करता येते सगळ्या पक्षांना सोबत घेऊन तो कारखाना आज मोठ्या ताकदीनं सुरू केला. आणि आपल्याला आनंदाची गोष्ट आहे, तिथे डिस्लेरीचा प्रकल्प होतोय. आपल्यातील शेकडो मुलं त्या कारखान्यावर उद्याच्याला रोजगार म्हणून पाहत आहेत. आणि नुसता साखर कारखाना होत नाही, म्हणजे डिस्लेरी प्रकल्प होत नाही,
त्याच्या बाजूला बायोगॅस सीएनजीचा प्रकल्प सुद्धा तिथं ते उभारणीचं त्यांचं पुढचं हे आहे. प्लॅन म्हणजे आहे. कमीत कमी त्या भागामध्ये 700-800 मुलांना तरी रोजगार मिळणाऱ्या त्या परिसरातील ही मोठी क्रांती आहे. दत्ताभाऊ पण ह्याच्यामध्ये मला एक गोष्ट वाईट वाटली. एवढा सुंदर कार्यक्रम झाला, सहकारामध्ये राजकीय मतभेद नसावेत हे स्वतः खुद विलासराव देशमुख साहेबांनीच व वारंवार स्वर्गीय विलासराव देशमुख साहेब नेहमी या कारखान्यावर याचे मानेसाहेब शिवसेनेचे आमदार असताना त्यांना मदत केली. कारखान्यामध्ये कधीही विलासराव साहेबांनी असं म्हटलं नाही की तुम्ही शिवसेनेचे आहात, ते कधी मानत नव्हते. माने साहेबांना त्यांनी 10 वर्ष मदतच केली त्या कारखान्यात. मात्र मध्यंतरीच्या काळापासून हा कारखाना सुरू झाल्यापासून आता दिनकर माने साहेब असतील किंवा अभिमन्यू पवार साहेब असतील, ह्या जसं अभिमन्यू पवार या कारखान्याकडे पॉझिटिव्ह बघतात तसंच दिनकर माने किंवा ते भाजपचे काही पदाधिकारी स्थानिक म्हणजे त्याच्यामध्ये काही काल मला बघण्यात आलं त्यांचा निगेटिव्हच रोष त्या कारखान्यामध्ये दिसतो. अत्यंत दुर्दैवी आहे. कारण की कालचं दत्ताभाऊ काल आपण दोघं होतो तिथं. हो 3 लोकांचंच तिथं भाषण ठेवलं होतं. 100% बरोबर आहे. 100% सुरुवातीला कारखान्याचे व्हाईस चेअरमन सचिन पाटील यांना प्रास्ताविक करायला सांगितलं होतं. 100% त्याच्यानंतर आमदार अभिमन्यू पवार होते आणि त्याच्यानंतर शेवटचा समारोप जो होता तो दिलीपराव देशमुख साहेबांचा होता. मात्र हे कुणालाच आवडलं नाही काल जो प्रकार झाला तो. मात्र काही अतिउत्साही कार्यकर्ते जे होते किंवा पदाधिकारी होते त्यांनी मला बोलायचंय म्हणून त्यांचं नाव नसताना त्यांचं काही नसताना मला बोलायचं, मला थोडे वेळ बोलू द्या म्हणून अर्धा तास 40 मिनिटं ते बोलले. काय बोलले तर सहकारामध्ये आमदार अभिमन्यू पवारांनी कधी पक्ष बघितला नाही, कधी आपला का जवळचा तो लांबचा बघितला नाही. आज 110 कोटी त्या कारखान्याला मिळवून देण्यासाठी त्या माणसानं एक क्षणाचाही विचार केला नाही. त्यांच्याच समोर वाईट गोष्ट ह्याची आहे की त्यांच्याच समोर की गैरसमज होईल या पद्धतीचं वक्तव्य करण्यात आलं. संचालक मंडळावर आरोप करण्यात आले. बरं तुम्हाला संचालक मंडळावर आरोप करायचा तर जीबी मध्ये करू शकलो असतो ना तुम्ही. आणि मुळात म्हणजे नामुष्की भाजपावर एवढी आली दत्ताभाऊ की आमदार अभिमन्यू पवारांना बाजू सावरावी लागली. त्यांनी चक्क थोडक्यात म्हणजे या भाषेत म्हणजे माफी मागण्याच्या जवळपर्यंत त्यांना यावं लागलं. का विषय सोडून द्या म्हणावं लागलं. काय कमळ मला एक कळत नाही बरं का. आमदार अभिमन्यू पवारांनी जिथं चांगलं काम करायचं ठरवलं तिथं हे वित्तुष्ट आणायचं काम त्यांच्याच लोकांचे करतात का, ही चर्चा होती दत्ताभाऊ काल. ही मी आणि जर ते महाशय ऐकत असतील आमचं हे लाईव्ह, की आमच्या दोघांचं म्हणणं नाही, सभासद त्या सभास्थळी उपस्थित असणाऱ्या बहुतांश लोकांचं हे म्हणणं होतं की आमदार अभिमन्यू पवार सहकारामध्ये जर सहकार्य करत असतील तर त्यांच्याच बाजूला त्यांच्याच गाडीत बसणारे काही लोक आमदार अभिमन्यू पवार अडचणीत कशी येतील याची खबरदारी घ्यायला लागले. का असं व्हावं. आता तो जो विषय होता त्यांनी म्हटले की मुख्यमंत्र्याचा अभिनंदनाचा ठराव त्या म्हणजे डिस्लेरी प्रकल्प मिळाल्यानंतर द्यायला पाहिजे होता. 100% खऱ्या, 100% खरा. आणि माझ्याकडे अशी माहिती आहे की कालच भाषणात की ते ठराव घेतला, परंतु हे स्वतः जे काल आरोप करत होते ते 1 वर्षापासून जीबीलाच गेले नाहीत. ते जीबीतच नाहीत वर्षभरापासून, नुसते आरोप करायला मोकळे. ठराव घेतला. तुम्ही वर्ष जीबीला जात नाही, तुम्हाला जिथे जे मुद्दे मांडायचे तिथं मांडत नाहीत. व्यासपीठ काय होतं ते व्यासपीठ होतं का, जीबी होती का तिथं. खरं तर खूप चांगला संदेश जाणार होता दत्ता भाऊ. एक भाजपाचा आमदार त्याचा स्वतःचा एक कारखाना आहे तिथं आणि तो आमदार इथल्या डिस्लेरी भूमिपूजनाला येतो, कुदळ मारतो आणि या कारखान्याला शुभेच्छा देतो की ह्याची भरभराट व्हावी. अहो लोक त्यांना शेतकऱ्याचा पॅटर्न म्हणून, शेत रस्त्याचा पॅटर्न म्हणून आमदारांची ओळख सांगतात. मी ते मानत नाही, मी आमदार अभिमन्यू पवाराचा खरा पॅटर्न काय असेल तर बंद पडलेले साखर कारखाने सुरू करण्यासाठी घेतलेला पुढाकाराचा 100% महाराष्ट्रात कुठेही घडलं नाही. अवसाळ्यात निघालेले साखर कारखाने एवढ्या चांगल्या पद्धतीने जर ह्या तालुक्यात चालत असतील त्याचं क्रेडिटच आमदार अभिमन्यू पवार यांना द्यावं लागेल. खरंय. तो एवढी धडपड करतोय माणूस
आणि तुम्ही काय कुठेही गेले की ती मारुती महाराज कुठल्याही कार्यक्रमामध्ये ती मारुती महाराजवर एवढंच देणं एवढंच करते मान्य आहे ना. एखादा बंद पडलेला साखर कारखाना सुरू करायचा असेल तर त्याच्यावर कर्ज तर होणारच. किल्लारी का फुकट चालू झाला का? नाही ना. स्वतः खुद अभिमन्यू पवारांनी तो कारखाना चालू केला, फुकट चालू केला का? पैसे तर लागणारच ना. अवसायनात गेलेल्या साखर कारखान्याला पुन्हा चालू करायचं, पैसे लागणार. माने साहेब सुद्धा भाषणामध्ये असं झालं, आम्ही 7 कोटीला सोडलो होतो, 10 कोटीला गेला. किती वर्ष बंद होता? त्याच्यात घेतलेला आहे ना, कागद आहेत. भ्रष्टाचार असेल तर तुम्ही समोर पत्रकारांना मांडा. हो आणि तो व्यासपीठ वेगळं होतं. पण कालचं जे झालं दिलीबाई, जो माणूस स्वतः वर्षभर जीबीला जात नाही आणि तो माणूस जर जीबी संचालक मंडळाने ठराव घेतला नाही असं सांगत असेल तर ही लबाडी. आणि हे सभासद बोलले पुन्हा मला, हो हो सभासदांनी हो खाजगीमध्ये बोलले. मला पण फोन आले. हे हे आजचं झालेलं केलेलं भाषण हे बरं नव्हं, हम्म. हे बरं नव्हं. म्हणजे अजून तुम्हाला वितुष्टता आणून कारखाना बंद करायचा आहे का? नाही, वितुष्टता आणून कारखाना बंद करणं हा बी एक उद्देश असेल. आणि आमदार अभिमन्यू पवारांची सहकारामध्ये वाढत असलेली लोकप्रियता यांना कुठंतरी खूपच असणार आहे. 100% असं होतं, असंच म्हणावं हे लागलं ना. हे हे तिथले लोक मला म्हणले. साहेबांनी दिलगिरी दिलगिरी व्यक्त करावीच लागली. लागली ना. हा, तिथपर्यंत यावंच लागलं. सोडून द्या तो विषय म्हणावा लागलं. चक्क दिलगिरी म्हणजे त्यांच्या समजा- तोंडात आलं होतं. समजा जर तिथंच कारखान्याचे चेअरमन श्याम भोसले आणि व्हाईस चेअरमन सचिन पाटलांनी जर म्हटले असते आपण वर्षभर जीबीला चाला नाही, हा. आपल्याला माहित आहे का ठराव, काय वातावरण झालं असतं. म्हणजे बघा, दिलीपराव देशमुखांचे कार्यकर्ते किती संयमी आहेत, किती शांत आहेत काल दिसलं. आणि पवार साहेबांचे कार्यकर्ते किती आक्रमक राहावा ना, 100% राहावा. भ्रष्टाचार झाला असेल तर बाहेर आणा. समय सूचकता नाहीये त्यांच्याकडे. नाही, 100% नाहीये. आरोप करायचा, आरोपाची तथ्यता तपासायची. हा, तो सभासदाचा मुद्दा त्यांचा योग्य होता, ते मांडला पाहिजे. आणि त्या शेवटी हा विषय दिलीपराव साहेबांनी त्याला काय म्हणतोय, जीबी मध्ये मांडायचं ना, किंवा खाजगीत जाऊन भेटायचं. हो, एक अभिमन्यू पवारांनी जर आमदार अभिमन्यू पवार साहेबांनी जर दिलीपराव साहेबांना एक फोन केला आणि हा विषय त्यांच्या कानावर घेतला, एका मिनिटात तो विषय सॉल्व्ह होतो. हो हो त्याला व्यासपीठ तुम्ही अभिनंदन सुद्धा केलं नाही ज्या कारखान्याचे संचालक असताना. मला एका माणसानं तर असं सांगितलं की आमदार साहेबांनी थोडीशी नाराजी व्यक्त केली म्हणे. नाराजी व्यक्त केल्यानंतर आमदार साहेबाला हे असं बोलू नये, कारण हे व्यासपीठ कुठलं होतं काय, आपण सहकार्य करण्याच्या भूमिकेतनं आपण तिथं गेलोय. कारण हा कारखाना काही तो संचालक मंडळाच्या मालकीचा नाही, तो शेतकरी सभासदाच्या मालकीचा आहे. आणि जे शेतकरी सभासद आहेत ते मला पण मतदान करणारे आहेत, माझे पण मतदार आहेत. कारण त्यांचं भलं करण्यासाठी पक्षी जोडे मी बाजूला ठेवून, विचार बाजूला ठेवून आम्ही तिथं गेलोय. तर काही लोकांनी आमदार अभिमन्यू पवारावर असे आरोप केले की तुम्ही काँग्रेसला मॅनेज आहात. 100% काय बोलायचं अहो. हे कार्यकर्ते जर आमदार अभिमन्यू पवारांना असं बोलत असतील, ज्यांच्या जीवावर यांचं राजकारण चालतंय, काय काय बोलायचं काय. म्हणजे भाजपामध्ये काही खरं नाही दत्ता भाऊ. तुम्ही खरं सांगतो मी आता मान्य करणार नाही, परंतु अभिमन्यू पवार हे एकट्या भाजपचे आमदार नाहीच ना, सर्वपक्षीय आमदार आहेत ते. होय, त्यांनी पहिल्या विधानसभेपासून विचार करावा. सर्वपक्षीय दुसऱ्या टर्म मध्ये सुद्धा अनेकांनी आदर्श मदत केलेली आहे त्यांना, अनेकांनी केली आदर्श मदत. मग ते एकाच पक्षाचे तर कसा ठीक आहे, ते भाजपमधून निवडून आले असतील. जिथं जिथं शेतकऱ्याचं हित आहे, जिथं शेतकऱ्यांना काहीतरी त्या शेतकऱ्यांचा फायदा होईल याबाबत जर पवार साहेब एखादी भूमिका घेत असतील साखर कारखान्याच्या माध्यमातून, त्याचं स्वागतच करायला पाहिजे. हो, 100% करायला पाहिजे. का करू नये स्वागत. आता मला सांगा, किल्लारीला जी काही अडचणी निर्माण होत्या सुरू करताना दिलीपराव साहेबांचं मार्गदर्शन अभिमन्यू पवारांनी घेतलेलंच आहे. बरोबर, त्यांनी मान्य बी केलंय. स्वतः भाषणात साहेबांनी मान्य केलं की बाबा आम्हाला दिलीपराव साहेबांचं त्या कारखान्यामध्ये सुरू करण्यात मार्गदर्शन मिळालेलं. एकमेकाचं मार्गदर्शन घेऊन साखर कारखाने चालवायचं. चुकीचं होत असेल तर 100% बोट ठेवा. मी ह्या मताचा नाही. एखादी जर संचालक मंडळ एखादी तिथं चूक करत असेल तर 100% तुम्ही त्याच्यावर बोट ठेवा. परंतु तुम्ही स्वतः
तुम्ही सांगत होते मुख्यमंत्री, तुमची भावना असू शकते, पण तुम्ही गेले का मिटिंगला? तुम्ही माहिती घेतली का? तुम्ही तर ज्येष्ठ आहात, तुम्ही माहिती घ्यायला पाहिजे होती. तो ठराव झालाय का नाही, मुख्यमंत्र्याचा ठराव, फोटो नाही. तुम्ही काय बैठकीमध्ये जीबी मध्ये एक फोटो तुम्ही आणून द्यायचा संचालक मंडळाला, हो. लावा आमच्या नेत्याचा फोटो. हं. काय तिथं काय पक्षाचे काय चिन्हावर कुणी निवडून आलेत का? तुम्ही एक फोटो संचालक मंडळाला भेट द्यायचा आणि माननीय मुख्यमंत्र्याचा फोटो लावा म्हणायचं. कुणी विरोध केला असता तर त्यावेळेस तुम्ही विरोध करा ना. परंतु जो कार्यक्रम त्या डिस्लरी प्रकल्पाचा होता, त्या डिस्लरीमध्ये हे आता हे नवीनच कालचं जे प्रकरण घडलं ते लोकांना नाही आवडलं. दत्ताभाऊ थोडक्यात संताप आहे तुम्हाला. मी खरं सांगतो, सभासदामध्ये काल मी नाही. तास दीड तास हो होतो हो पुन्हा. हो. शेतकऱ्यामध्ये पण संताप आहे. सभासदामध्ये संताप आहे त्या गोष्टीचा. हो हो. हा 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 युगो आहे का व्यक्तिदोष आहे का काय कळालंच नाही. बरं, पवार साहेबांना थांबवून तुम्ही उठणं म्हणजे कितपत आहे का? तशी शिस्त होती का? नाही ना, नाही. ते शिस्त देशमुखांच्या कार्यकर्त्याची अरे, बघा, आपल्या नेत्याबद्दल काय करत आहे. सगळा प्रोटोकॉल यांनी पायदळी काय तुडवून. सांगताय तुम्ही बघा. हं. तुम्ही त्या दिलीपराव देशमुख साहेबांचे जे संचालक मंडळातले अहो, दिलीपराव देशमुख साहेब ज्यावेळेस भाषण करत होते त्यावेळेस सुद्धा ते कार्यकर्ते किती ह्याच्यानं ऐकत होते. शिस्त आहे त्यांच्या पक्षात. नाही 100% पवार साहेबांचं खच्चीकरण झालं कालच्या वक्तव्यामुळे, माझं असं मत आहे. माझी एक विनंती आहे. दत्ताभाऊ 16-17 मिनिटं व्हायला लागलेत. आपण आता व्हिडिओ आटोपता घेतला पाहिजे. माझी एक विनंती आहे आमदार अभिमन्यू पवारांना की तुमचं दृष्टिकोन आहे ना अतिशय स्वच्छ आहे. कुठल्याही सहकार क्षेत्रामध्ये राजकारण करायचं नाही, हा तुमचा गुण आहे. आणि राजकारणातला हा गुण आहे ना तो तुम्हाला खूप मोठ्या उंचीवर घेऊन जातो. मात्र जर तुमच्या या चांगल्या कामाला कुणी गालबोट लावत असेल, तो भलेही तुमचा भाऊ असेल, तुमचा कार्यकर्ता असेल, तुमचा पदाधिकारी असेल, तुमचा मित्र असेल, त्याला आवरणं ही सुद्धा तुमची जबाबदारी आहे. कारण हे लोकांना आवडलेलं नाही, आम्हाला नाही. आमचं काय कोणी घोडं मारलेलं नाही किंवा आम्हाला राजकारण करायचं नाही दोघांना पण लोकांना आवडलेलं नाही की तुम्ही ज्याला नेता म्हणता त्या नेत्याला थांबून मी बोलतो म्हणून पुढे जाणं, हा उर्मटपणा, हा काय म्हणतो आपण त्याला की न जुमानणे, हा प्रकार जो काल दिसला तो प्रकार कुणाला आवडलेला नाही. आणि सहकारातल्या चांगल्या कामामध्ये कुठंतरी मिठाचा खडा टाकायचं काम या मंडळीकडनं सुरू आहे असा आरोप सभासदाकडनं आणि संबंध तिथल्या जेवढे लोक उपस्थित होती त्यांच्याकडनं होत आहे. कारण सहकार हे राजकारण विरहित असतंय दत्ताभाऊ, आणि त्याला राजकारण विरहितच ठेवा. तुमच्या काही शंका असतील, तुमचे काही प्रश्न असतील, 100% तुम्ही मांडा. पण हे व्यासपीठ नव्हतं. आमदार अभिमन्यू पवारांना संबंध लोकांची विनंती काल अशी होती की अशा लोकांना तुम्ही आवरा. आता पवार साहेब काय निर्णय घेतात किंवा पवार साहेबांनी नाराजी पण व्यक्त केली असेल, परंतु नाराजी व्यक्त केल्यानंतर पवार साहेबांना काँग्रेस दार्जिण्या म्हणणं हे कुठंतरी चुकीचं आहे. आणि जर त्यांच्या नेत्यालाच जर आम्हाला नाही बोलू दिलं तर तुम्ही काँग्रेस दार्जिणं हे म्हणण्याची हिंमत येते कुठून? मुळात कसं आहे तुम्हाला सांगतो, काही पवार साहेबांचं काय झालंय, पवार साहेबांपेक्षा त्यांच्या कामाच्या बाबतीमध्ये ते माणूस पक्ष वगैरे बघत नाही, कधीच नाही बघितलं. अहो, त्या माणसाकडे कुठल्याही पक्षाचा माणूस जाऊ, हो तो काम करतो, हो, तो कामाचा माणूस आहे 100%. आता काय व्हायलंय, आता पवार साहेबाचं स्वतःचं वलय एवढं तयार झालंय. मी स्वतः काल दिलीपराव साहेबांनी स्वतःच मान्य केलं, तुम्ही नुसत्या औषधाचा नाही तर जिल्ह्याचा विकास करतो. आनंदाची गोष्ट आहे नाही. आमचा आमदार मोठा होतो, या जिल्ह्याचा नेता होतो, याचा आनंद आहे ना आपल्याला. आणि तुम्ही त्यांच्याच कार्यकर्त्यांनी, त्यांच्याच पदाधिकाऱ्यांनी त्यांना तिथं खाली दाखवायचं काम केलं. हे चुकीचं झालं. 100% याचं समर्थन कुणीही करणार नाही, आम्ही पण नाही. आणि तिथल्या संबंध जेवढे उपस्थित होती, साहेबांनीच आता या लोकांना आवरावा असं माझं मत आहे. तुमचं मत नाही, सगळ्यांचं मत आहे तिथं. ऐका ना, खरं म्हणजे अति व्हायला लागलंय. कारण कसं झालं माहितीये का, तुम्ही कुठल्याही गोष्टीमध्ये कुठपर्यंत आणावं
साखर कारखाना ही ताणायचं विषय नाही. तर मग तसं बघ तर किल्लारीमध्ये जर दुसरे जाऊन घुसले तर बऱ्याच चुका निघू शकतात. हो 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 राजकारणच करायचं म्हणजे किल्लारीत बी आहेच ना, हो बरोबर. बऱ्याच चुका निघू शकतात. असं नाही ना, कारखाने चालू राहायला पाहिजे. आणि हे दोन्ही नेते आदरणीय पवार साहेब, आदरणीय देशमुख साहेब, हे दोघे एकत्र झालेत औसा तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी. होय या होय. दोघांच्या मागे सगळ्यांनी उभं राहावं, हो. एवढीच भूमिका आपली आहे. 100%. नमस्कार. आजचा जो एपिसोड झाला किंवा आज आम्ही जे काही बोललो हे आमच्या मनातलं नव्हतं, तर हे लोकांच्या उठलेल्या प्रतिक्रिया होत्या आणि लोकांनी संतप्त व्यक्त केलेल्या भावना होत्या. या भावनांचा विचार सर्वांनी करावा एवढंच आमच्या दोघांकडनं आपल्याला मागणं आहे. आज या विषयावर आपलं मत काय आहे ते नक्की सांगा. धन्यवाद. धन्यवाद.